नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या आपल्याला खायला मिळतात। हिवाळ्यातील स्पेशल भाजी म्हणजे कांद्याची पात। आपण येथे कांद्याची पात फ्रेश घेतलेली आहे, ही स्वच्छ पाण्याने धुवून त्याचे या साईडने पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे। कांद्याच्या वाईट भागी आपल्याला यामध्ये बारीक कट करून घ्यायचा आहे, त्यानेही आपली कांद्याची पात खायला छान लागते। सर्व भाजी या पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेली आहे। कोणतीही भाजी आपल्याला चिरण्या पूर्वी धुवून घ्यायची आहे। चिरल्यानंतर जर धुतली तर त्यातील सर्व घटक कमी होतात, त्यामुळे शक्यतो भाज्या आपण चिरण्यापूर्वी धुवून घ्यायच्या आहे। ह्या पद्धतीने आपण कांद्याची पात इथे कट करून घेतलेली आहे। आता ही पात आपण मूग डाळीमध्ये बनवतोय। तुमच्याकडे ही कांद्याची पात कशी बनवतात ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। तेलामध्ये आपण लाल मिरची लसणाची चटणी टाकून घेतलेली आहे। सुक्या भाज्यांना शक्यतो मी ही चटणी वापरते। ही चटणी आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे। कांद्याची पात तुम्ही हिरव्या मिरचीमध्येही करू शकता, परंतु लाल तिखटामध्ये जेवढी ती छान लागते तेवढी हिरव्या मिरचीमध्ये चांगली लागत नाही। आता आपण कट करून घेतलेली कांद्याची पात यामध्ये टाकून घेणार आहोत। सुरुवातीला कांद्याच्या पातीचा तुम्ही आकार पाहाल आणि शिजल्यानंतर तुम्ही पाहाल तर तिचा आकार कमी होतो। आता यामध्ये तुम्ही मूग डाळ टाकून घ्या किंवा तुम्ही हरभऱ्याची डाळ इथे वापरली तरी चालते। सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। सर्व भाजीला मीठ मिरची व्यवस्थित लागली पाहिजे। कांद्याच्या पातीला पाणी भरपूर सुटते आणि त्यामध्येच ही डाळ व्यवस्थित शिजून निघते। पाणी आटेपर्यंत यावरती आपल्याला एक झाकण ठेवून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून पाहायचे आहे आणि भाजी खालीवर करून घ्यायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित शिजली जाईल। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही सुरुवातीचा आकार भाजीचा आणि आत्ता पाहाल तर आकार बदललेला आहे। नॅचरली या भाजीला पाणी सुटते आणि त्यामध्ये ही मुगाची जी डाळ आहे ती एकदम व्यवस्थित शिजते। पुन्हा एकदा आपण भाजी हे करून पाहूया। हे पहा, एकदम मस्त अशी आपली इथे कांद्याची पात तयार झालेली आहे। ही कांद्याची भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता।